हॅलो स्टुडंट्स, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, एमसीसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन जे आहे ते 21 जुलैपासून स्टार्ट झालेलं आहे. ओके, म्हणजेच ज्यांना ऑल इंडिया कोटासाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी एमसीसीच्या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ओके, तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की रजिस्ट्रेशन जे आहे ते कसं करायचं आहे. ओके, जे स्टेप बाय स्टेप प्रोसेस जे आहे आपण इथे आज बघणार आहोत. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की एमसीसीच्या साईटवर जायचं आहे, म्हणजेच mcc.nic.in या साईटला जाऊन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन 2025 ला सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनला सिलेक्ट करणार तेव्हा तुम्हाला ही जी विंडो दिसते ही ओपन होईल. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स आहात तर तुम्हाला साइन इन करायचं आहे. जर तुम्ही न्यू कॅन्डिडेट आहात किंवा तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला खाली जे बटन आहे त्याला क्लिक करायचं आहे. ओके, ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरी विंडो ओपन होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली राहते की तुम्हाला पासवर्ड कसा ठेवायचा आहे, पासवर्ड चेंज करायचा असेल तर कसं करता येईल, फॉरगेट तुम्ही जर पासवर्ड विसरला असेल तर ते कसं रिकव्हर करायचं. ओके, तर हे सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आय एग्री जे आहे त्याला क्लिक करायचं आहे. ओके, आय एग्रीला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो जी आहे ती ओपन होईल, म्हणजेच रजिस्ट्रेशनची. तर इथे काय आहे की न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही विंडो तुम्हाला ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी डिटेल्स आहे ते फिल करायची आहे, की जसं तुमचा नीटचा रोल नंबर जो आहे तो तिथे फिल करायचा आहे. त्याच्यानंतर नीटचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव, कॅन्डिडेटचं नाव, कॅन्डिडेटच्या आईचं नाव हे इथे फिल करायचं आहे. डेट ऑफ बर्थ जी आहे ती फिल करायची आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी पिन जो आहे तो टाकायचा आहे. ओके, आता हा जो खाली दिलेला सिक्युरिटी पिन आहे हा इथे आपल्याला एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. ओके, इथे तुमचं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे ते कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये याल. ओके, तुमचं हे लॉग इन जे आहे ते ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे राईट साईडला, अप्पर राईट साईडला इथे तुम्हाला तुमचं नाव दिसणार आहे. त्याच्यानंतर तुमचा जो नंबर आहे नीटचा तो इथे दिसणार आहे. ओके, आता इथे लेफ्ट साईडला बघा तुम्ही, इथे जितके पण सेक्शन्स आहेत ते दिलेले आहेत. हे जे आहे ते टोटल सेक्शन्स आहेत रजिस्ट्रेशनच्या दरम्यान आपल्याला हे सेक्शन जे आहे ते सर्व फिल करायचे आहेत, भरायचे आहेत. ओके, सर्वात पहिला जो आहे सेक्शन ऑथेंटिकेशनचा तो आपण कम्प्लीट केलाय, म्हणजे जे की रजिस्ट्रेशन आपण करतो ते. त्याच्यानंतर सेकंड जे सेक्शन आहे तो आहे ऍप्लिकेशन फॉर्मचा, जो की आता इथे आपला ओपन आहे. ओके, ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ओपन आहे. इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचंय तुमचं, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे, त्याच्यानंतर रिलिजन तिथे सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे तुम्ही ते कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पीडब्ल्यूडी असाल म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे प्रेझेंट करायचे आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेसला अप्लाय करायचं आहे, म्हणजे एएफएमसी कॉलेजेसला जर कॉलेजला अप्लाय करायचं आहे तर तिथे तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागतं, येस किंवा नो. जर तुम्हाला नाही करायचं इथे नो करू शकता. जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्ही इथे येस करू शकता. त्याच्यानंतर काही टॅब्स इथे ओपन होतात. जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर रिलेटेड टू एएफएमसी म्हणजे जे डॉक्युमेंट्स किंवा जे पण रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ते तिथे तुम्हाला मागेल, तर ती तुम्हाला तिथे फिल करावी लागते. ओके, आता हे जे आहे ऍप्लिकेशन फॉर्म, ओके, ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो इथे फिल करावा लागतो. त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला नेक्स्ट जे आहे ते सिलेक्ट करावं लागेल. आता इथे काय होतं की ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला खाली बँक डिटेल्स पण ऍड करावे लागतात. ओके, आता ह्या ज्या बँक डिटेल्स आहे तर हे कुठले आहे की जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करताना जे सिक्युरिटी डिपॉझिट पे करतो. ओके, जसं की जितकं पण सिक्युरिटी डिपॉझिट आहे, कुठे म्हणजे 2 लाख पे करावं लागतात, कुठे 10,000, तर ते तुम्हाला कुठल्या अकाउंटला रिफंड करायचे आहेत, म्हणजे रिफंड घ्यायचे आहेत कुठल्या अकाउंटला, तर त्याची डिटेल्स तुम्हाला इथे द्यावी लागते. ओके, तर आधी कसं होतं की जिथे ज्या अकाउंटने तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट पे करता त्या अकाउंटलाच रिफंड व्हायचे, पण आता इथे तुम्ही तुमचे अकाउंट डिटेल्स देऊ शकता की ज्या अकाउंटला तुम्हाला रिफंड पाहिजे ते. तर सर्व अकाउंटचे डिटेल्स इथे टाकावे लागतात. नाव टाकावं लागते, नंबर टाकावा लागतो, आयएफएससी कोड, बँक नेम, ब्रांच नेम हे सर्व तिथे तुम्हाला ऍड करावं लागतं आणि त्याच्या सोबतच तुम्हाला एक डॉक्युमेंट इथे अटॅच करावे लागतं.
एक फाईल, की कुठली फाईल, की एक तर तुम्हाला कॅन्सल चेक ची कॉपी इथे अपलोड करावी लागेल. ओके. कॅन्सल चेक म्हणजे काय, की एक ब्लँक चेक घ्यायचा आहे तुम्हाला, तिथे त्या चेकवर सेंटरमध्ये क्रॉसमध्ये कॅन्सल लिहायचं आहे. ओके. आणि त्याचं डॉक्युमेंट जे आहे, की जेव्हा त्याची फाईल जी आहे ती अपलोड करायची, किंवा मग तुम्ही फ्रंट पेज ऑफ पासबुक, म्हणजे पासबुकचं जे फ्रंट पेज आहे, की ज्याच्यावर तुमचं अकाउंट ज्याच्या नावाने आहे त्याचं नाव, अकाउंट नंबर, बँकचं नाव, आयएफएससी कोड, हे सर्व येतं. एक तर त्याचं फाईल. ओके. दोन पैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट इथे अपलोड करावा लागतो. आणि तो जो डॉक्युमेंट आहे तो पण कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे, पीडीएफ मध्ये, आणि त्याची साईज जी आहे मॅक्झिमम साईज 500 KB ची असायला पाहिजे. ओके. हे सर्व बँक डिटेल्स जे आहे तुम्हाला इथे ऍड करावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. ओके. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्ही ते बघू शकता, की आपली जे स्टेटस आहे ते दिसतं आपल्याला, की ऍप्लिकेशन आपलं जे आहे ते स्टेटस दिसतं, म्हणजे कुठले सेक्शन आपण कंप्लीट केलेले आहेत आणि कुठले सेक्शन आपले आता इनकम्प्लीट आहेत. ओके. आणि तसंच सेम तुम्हाला इथे लेफ्ट साइडला तुम्ही बघा, तर इथे जे सेक्शन आपण कंप्लीट करतो तर त्या सेक्शनला व्ह्यू आणि एडिट हे पण ऑप्शन आपल्याला दिसतं. म्हणजे सपोज आता ऍप्लिकेशन फॉर्म आपण कंप्लीट केलेला आहे, बट आता इथे मला काही चेंजेस करायचे असेल, काही एडिट करायचं असेल, तर मी पुन्हा इथे एडिट मध्ये जाऊन इथे क्लिक करून पुन्हा चेंजेस जे आहे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ते करू शकते. ओके. आता त्याच्यानंतर आता आपलं ऍप्लिकेशन फॉर्म झालंय. आता त्याच्यानंतरचा सेक्शन जो आहे तो आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. ओके. तर आता इथे काय करावं लागतं तुम्हाला, की क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहे ते फिल करावे लागतात, म्हणजेच तुमचे 12th ची डिटेल्स. आता इथे स्कूल आणि स्टेट आहे पहिलं. ओके. तर स्कूल आणि स्टेट मध्ये तुम्हाला जमाया दिलेला आहे, जमाया मिलिया इस्लामिया न्यू दिल्ली, त्याच्यानंतर डीयू आयपी स्टेट कोटा, त्याच्यानंतर एएमयू युनिव्हर्सिटी आहे अलीगड. तर हे जे आहे ज्यांनी ट्वेल्थ जे आहे ते दिल्लीमधून केलेलं आहे त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. ओके. बाकीच्यांना आपल्याला काय करावं लागतं, की अदर ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यानंतर पासिंग स्टेटस 12th काय आहे ते टाकावं लागतं, पासिंग इयर टाकावा लागतो, पासिंग स्टेट कुठल्या स्टेटमधून तुम्ही 12th केलेलं आहे ते, त्याच्यानंतर स्कूलचं नेम आणि ऍड्रेस जो आहे तो इथे फिल करावा लागेल. आणि त्याच्यानंतर 12thचे जे मार्क्स आहे ते फिल करावे लागतात तुम्हाला इथे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे. टोटल मार्क्स जे आहेत किती होते आणि तुम्हाला किती मिळाले, हं? हे तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. आता त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे. ओके. आपल्या इथे क्वालिफिकेशन डिटेल झाले. आता अप्लाय फॉर सेक्शन. आता आपल्याला कुठल्या कोटाला अप्लाय करायचं आहे तर ते इथे आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. हा सेक्शन जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण की इथे जसं तुम्ही जे सिलेक्ट करणार आहे त्याच्यानुसार तुमची रजिस्ट्रेशन फीज जी आहे ती पुढे डिपेंड आहे. ओके. सपोज आता ज्यांना ऑल इंडिया कोटा 15%, म्हणजे ज्यांना ऑल इंडिया कोटा म्हणजे AIQ 15%, म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेसला अप्लाय करायचं आहे ऑल इंडियाच्या, तर ते काय करतील, की ऑल इंडिया कोटा सिलेक्ट करतील. ओके. म्हणजे जितके पण गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे ऑल ओव्हर इंडिया मधले, तिथल्या 15% सीटसाठी ते अप्लाय करतील. ओके. ज्यांना एम्स साठी अप्लाय करायचं आहे, ओके, ओपन सीटसाठी, एम्सच्या ओपन सीटसाठी, त्याच्यानंतर जिपमर वगैरे जे आहे त्याच्या ओपन सीटसाठी अप्लाय करायचा असेल तर तुम्ही ओपन सीट जे आहे ते सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर BSc नर्सिंगला अप्लाय करायचं आहे तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ओके. आता हे जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता ऑप्शन, तर इथे तुम्हाला एक सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते पे करावं लागतं. ओके. प्लस रजिस्ट्रेशन फीज. तर जर तुम्ही ऑल इंडिया कोटा सिलेक्ट केलेला आहे कुठलं पण याच्यातलं एक, तर तुम्हाला जी फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी, ओपन किंवा EWS कॅटेगरीसाठी, तर ती 11,000 पे करावी लागते. ओके. 11,000 म्हणजेच काय, की त्याच्यातले 1,000 जे आहे ते रजिस्ट्रेशन फी राहते आणि 10,000 जे आहे ते रिफंडेबल राहते, म्हणजे तुम्हाला रिफंड होतील ते. पण इथे जेव्हा तुम्ही डीम युनिव्हर्सिटी सिलेक्ट करता, ओके, आता इथे हे इम्पॉर्टंट आहे, की जर तुम्ही डीम युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलं किंवा तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीजला अप्लाय करायचं असेल, ओके, तर इथे जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे ती 2,00,000 रुपये आहे. ओके. म्हणजे सपोज तुम्ही जर इथे डीम युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलं तर तुम्हाला जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते 2,00,000 पे करावं लागतं. ओके. आता याच्यामध्ये काय, जर तुम्ही दोन्हीही सिलेक्ट केलं
ऑल इंडिया कोटा आणि डीम युनिव्हर्सिटी. तर तुमची टोटल फीस किती होईल मग ती? म्हणजे टोटल जे फीस पे करावं लागेल ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन, तर ती तुमची राहील 2,11,000. ओके, हे ओपन कॅटेगरीसाठी आहे, ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी. अदर कॅटेगरीजचे जे स्टुडंट आहे त्यांना सुद्धा डीम युनिव्हर्सिटीसाठी 2,00,000च आहे. 2,00,000च पे करावे लागेल. पण फक्त जर ऑल इंडियासाठी जर गेलं अदर कॅटेगरीजसाठी, तर त्यांना 5,000 आहे आणि रजिस्ट्रेशन फीस जी आहे ती 500 आहे. म्हणजेच त्यांना टोटल अदर कॅटेगरीला 5,500 एवढी फीस जी आहे ती पे करावी लागेल जर ऑल इंडिया सिलेक्ट केलं तर. आणि जर तुम्ही डीम पण केलं अदर कॅटेगरीजने, तर त्यांना 2,05,500 एवढी टोटल फीस जी आहे ती पे करावी लागते. ओके, त्याच्यामुळे हा जो सेक्शन आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्ही जे सिलेक्ट करणार अप्लाय, कुठल्या याच्यासाठी अप्लाय करायचंय, तर प्रॉपर प्रॉपर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे खाली आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पण आहे. तर जेव्हा तुम्ही बघितलं असाल आपण ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा तिथे एडिट करत होतो, म्हणजे तिथे फिल करत होतो, तर तिथे तुम्हाला एक सेक्शन होता, एक पॉइंट होता की डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. तर तिथे जे आपण सिलेक्ट करणार येस किंवा नो, त्याच्यानुसार इथे हे जे आहे आपल्याला दिसणार. तिथे जर आपण नो केलेलं असेल तर आपल्याला इथे सिलेक्ट करता येणार नाही. तिथे जर आपण येस केलेलं असेल तर आपल्याला इथे सिलेक्ट करता येतं. ठीक आहे. तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की सेव्हन नेक्स्ट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय येतं की तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स येतात. आता कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे काय की तुमचा ऍड्रेस, म्हणजे करस्पॉन्डन्स ऍड्रेस जो आहे तो तिथे तुम्हाला फिल करावा लागतो. आणि जर तुमचा हा ऍड्रेस, करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस जर सेम असेल, ओके, सेम असेल तर तुम्हाला इथे सेम वर टिक करावं लागतं. ठीक आहे. आता हे झालंय कॉन्टॅक्ट डिटेल्स. ओके, आता कॉन्टॅक्ट डिटेल्स नंतर अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे की प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट. ठीक आहे. आता कॉन्टॅक्ट डिटेल्स झाल्यानंतर हा सेक्शन एक ओपन होतो प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिटचा. तर इथे काय करावं लागतं तुम्हाला की जे पण डिटेल्स आहे तुम्ही आतापर्यंत फिल केलेली, म्हणजे तुमची 12th ची डिटेल्स असो, तुमचे ऍप्लिकेशन म्हणजे कॅटेगरी रिलेटेड असो किंवा कुठलं पण असो, ठीक आहे, तर ते तुम्हाला इथे फायनल चेक करावं लागतं. आता जसं तुम्ही इथे बघू शकता की व्ह्यू आणि एडिट इथे तुम्हाला ऑलरेडी दिसतंय, म्हणजेच काय की तुम्ही इथे जाऊन चेंजेस करू शकता. बट जेव्हा तुम्ही फायनल सबमिट करता, फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चेंजेस याच्यामध्ये करता येत नाही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये. ओके, सो जेव्हा प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट हे सेक्शन ओपन होईल, तेव्हा तुमचे जितके पण डिटेल्स आहे, तुमचा नीटचा रोल नंबर असो, नीटचा ऍप्लिकेशन नंबर असो, इव्हन तुमची कॅटेगरी असो, 12th मार्क्स असो, हे प्रॉपरली तुम्हाला चेक करायचे आहे. तुमचा इथे फोटो सुद्धा येतो प्रिव्ह्यू मध्ये, जो जो तुम्ही नीटच्या वेळेस अप्लाय केला होता, म्हणजे तिथे जो अटॅच केला होता तो फोटो सुद्धा तुमचा इथे येतो, दिसतो. ओके, सो प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट, जितकी पण इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे ती प्रॉपर रीड करून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर फायनल सबमिटला क्लिक करायचं. फायनल सबमिटला क्लिक केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे चेंजेस तुम्ही करू शकत नाही. ओके, आता फायनल सबमिट झाल्यानंतर पेमेंटचं विंडो जी आहे ती ओपन होते. ओके, तर आता पेमेंटचे जे आहे, तर पेमेंटचं तुम्हाला ओपन होईल, तर पे रजिस्ट्रेशन फी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, जोपर्यंत तुम्ही पेमेंट करणार नाही, ओके, चॉईस फिलिंग तुम्हाला अवेल होणार नाही, म्हणजे चॉईस फिलिंग तुम्ही करू शकत नाही. इथे दिलेलं आहे विदाउट रजिस्ट्रेशन फी पेमेंट चॉईस फिलिंग इज नॉट अलाउड, म्हणजे जोपर्यंत तुम्ही फी पे करत नाही तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार नाही. ठीक आहे. तर इथे क्लिक करायचं पे रजिस्ट्रेशन फीला, आणि तुम्हाला त्याच्यानंतर ही विंडो दिसेल एक. ओके, तर आता याच्यामध्ये काय आहे की इथे तुम्हाला अमाऊंट दिसते. ओके, तर जसं तुम्ही जे सेक्शनला अप्लाय केलेलं आहे त्याच्यानुसार कॅल्क्युलेट होऊन इथे अमाऊंट दिसते तुम्हाला. आणि त्याचं पेमेंट जे मोड आहे ते ऑनलाईनच आहे, तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट जे आहे ते करावं लागेल. ओके, इथे प्रोसीड करायचं, आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला बाकी जे पेमेंट डिटेल्स आहे ते सर्व करावी लागते, की जसं इथे तुमचं डिटेल येतं, इथे अमाऊंट येते, आणि इथे तुम्हाला एक मोड जो आहे तो सिलेक्ट करून प्रोसीड फॉर पेमेंट जे आहे ते करावं लागतं. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचं पेमेंट जे आहे ते कम्प्लीट होतं, आणि पेमेंट जसं कम्प्लीट होईल तर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती सुद्धा कम्प्लीट होऊन जाईल.